नारायणगाव ग्रामपंचायतच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने आज अर्ज माघारीनंतर सरपंच पदासाठी एकास एक अशी थेट लढत होणार असून श्री मुक्ताबाई हनुमान पॅनलच्या वतीने डॉक्टर शुभदा पंकज वाव्हळ यांनी सफरचंद हे चिन्ह घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे। तर त्यांच्या प्रतिस्पर्धी श्री मुक्ताई हनुमान परिवर्तन पॅनलच्या उमेदवार छाया रोहिदास केदारी यांना कब्बशी हे चिन्ह मिळाले आहे। एकूण 6 वॉर्डामध्ये 17 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांना कुकर किटली व नारळ हे चिन्ह मिळाले असून विद्यमान सरपंच पाटे यांच्या पॅनलला कढई, फळा, कपाट व कॅमेरा ही निवडणूक चिन्हे मिळाली आहेत। चिन्ह वाटपाच्या दिवशी सरपंच योगेश पाटे यांची नेमकी काय प्रतिक्रिया आहे हे जाणून घेतलंय आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी। पाहुयात। निवडणूक चिन्ह मिळालेले आहेत, आपली पहिली प्रतिक्रिया काय? पहिली प्रतिक्रिया आजपासून खरतर मुक्ताई हनुमान ग्राम विकास पॅनल खरतर प्रचारात आघाडी होतीच। आपले सगळ्या वॉर्डातले उमेदवार जे ठरलेले होते ते आजपर्यंत प्रत्येकाला घरी जाऊन भेटून आलेले आहेत आणि अजूनही आज फक्त चिन्ह घेऊन प्रचार करायचा, लोकांपर्यंत चिन्ह पोहोचवायची जबाबदारी आहे। म्हणून खरतर चिन्ह नाही तर पॅनलचं तर कधीच आपलं पॅनल पूर्ण असून त्या पद्धतीने लोक प्रचाराला सुद्धा लागलेले आहेत। आपल्या निवडणुकीतील प्रमुख मुद्दे काय असतील? प्रमुख मुद्दा खरतर तुम्ही पाहताय की सातत्याने माझ्यावर काही आरोप होतात, परंतु मी मात्र आतापर्यंत एकही आरोप कोणावर केला नाही। मी सातत्याने सांगतोय नारायणगावचा विकास हाच आमचा ध्यास असणार आहे आणि त्यासाठी आम्ही खरतर सगळी मंडळी कटिबद्ध आहोत। गेल्या पंचवार्षिकमध्ये अनेक मोठमोठे प्रकल्प राबवून लोकांची सेवा करायचा आम्ही खरतर लोकांनी जी संधी उपलब्ध करून दिली ती सेवा करायचा प्रयत्न आम्ही केला आहे आणि इथून पुढे एक चांगला, हुशार आणि अभ्यासू असा उमेदवार देऊन जे आपल्या पेशाने डॉक्टर आहेत, डॉक्टर शुभदाताई पंकज वाव्हळ ह्या आपल्या खरतर एक चांगला उमेदवार नारायणगावच्या सेवेमध्ये आम्ही देऊ करतोय आणि त्यांच्या घरच्यांबरोबर खरतर अनेक वर्षाचे संबंध आहेत। अनेक इलेक्शन आम्ही बरोबर लढलो आणि त्या निमित्ताने खरतर ज्येष्ठांबरोबर माझी काही चर्चा झाली होती। तो उमेदवार सुद्धा म्हणजे आपल्या इथपर्यंत आला होता। अर्थात मला काही कोणावर प्रेशर करायचं नव्हतं की तुम्ही त्या उमेदवाराने त्याच्या मनानुसार ते नंतर म्हटले की नाही घ्यायची माघार, पण तोपर्यंत ते सगळं झालं होतं की माघार घ्यायच्या हिशोबानेच ते इथपर्यंत आले होते आणि त्यावेळेस ते आतमध्ये येऊन त्यांचा फॉर्म सुद्धा आपण भरून तयार ठेवला होता। पण तो हरकत नाही, इलेक्शन आहे, इलेक्शन लढली गेली पाहिजे। मी खरतर सगळ्या नारायणगावकरांना आपल्या माध्यमातून हीच विनंती करतो की गेल्या पंचवार्षिकचं काम पहा। माझ्यावर टीका करणाऱ्यांनी एखादं तरी विजन ठेवून काम केलं तुम्ही आम्हाला या 4 वर्षात दाखवा। खरतर त्यांच्याकडेही सत्तापदं आहेत, सत्तापदाच्या निमित्ताने नारायणगाव सारख्या ठिकाणी, नारायणगाव सारखं मोठे शहर, तिथं एखादं काम चांगलं झालेलं, मोठं काम झालेलं दाखवावं अशी खरतर माझी जाहीर त्यांना आव्हान आहे की त्यांनी एखादं काम दाखवावं आणि मग माझ्यावर टीका करावी की काम निकृष्ट दर्जात झाली, कामं झाली नाहीत, कामं चांगली झाली नाही। पण मला वाटतं स्वतः आणि इथून पुढं सरपंच पदाचे जे उमेदवार मला वाटतं आपल्याच माध्यमातून प्रश्न विचारला गेला होता की विजन काय, तर मला वाटतं त्याचंही उत्तर आपण देता आलं नाही। माझी विनंती एवढीच आहे की इलेक्शन ही व्यक्तिगत पातळीवर न जाता, न नेता नारायणगावचा विकास, नारायणगावकरांना तुम्ही काय देणार, नारायणगावकरांच्या सेवेत आपण काय देणार आहोत हे आमचं ठरलेलं आहे। आम्ही तुम्हाला सांगतोय की आमच्या करत असताना खरतर जे आपलं पूर्ववेश आहे त्याच्यापुढे आपल्याला जे कोबल्स आहेत ते लावून एक ऐतिहासिक आपली ही नगरी करायची, असे वेगवेगळे अनेक प्रोजेक्ट आपल्या नारायणगावच्या सेवेमध्ये आम्हाला द्यायचे आणि आम्ही तेच सांगतो, आम्हाला कोणावरही टीका करायची नाही। आम्ही फक्त आणि फक्त विकास या एकाच मुद्द्यावर ही इलेक्शन लढणार आहोत आणि निश्चित स्वरूपात सगळी मंडळी आम्हाला त्यामध्ये सपोर्टिव्ह राहून अख्खं पॅनल निवडून देणार आहे।